सांगायचं चरित्र आता सांगतो बरं का. मला काय चरित्र सांगायचं सांगतो मी. सकाळी आता सकाळी संत सावता महाराजांचं जीवन चरित्र वाचत असताना बरं सगळ्या संत वाङ्मयामध्ये सगळे वेळामध्ये संत बसलेले असताना संत सावता महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला कोण प्रिय या जगात जास्त? तर सगळ्यांना वाटायचं संत सावता महाराज म्हणतील पांडुरंग प्रिय. पण संत सावता महाराजांचे डोळे भरून आले आणि संत सावता महाराजांच्या तोंडातून शब्द फुटला. सांगू तुम्हाला, अलंकापुरीची माऊली मला माझ्या प्राणापेक्षा सुद्धा जास्त आवडते. कोण? अलंकापुरीची ज्ञानेश्वर माऊली. मला नक्की माहिती आहे की जर इथं संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 2 मिनिटं जरी माझ्या माऊलीचं जीवन चरित्र सांगण्याचा प्रयत्न कीर्तनकाराने केला ना, तर संत सावता महाराजांना कीर्तन नक्की आवडेल. नक्की सांगणाराच आणि ऐकणाराच सुद्धा संत सावता महाराज परमत आल्यानंतर. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी केली. 22व्या वर्षी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घ्यायची म्हणून ठरवलं. एकादशीचा दिवस होता. सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समवेत नामदेव महाराज असतील, गोरोबा काका असतील, सगळे संत चोखोवाले असतील, हे सगळे संत मजेमध्ये वारकरी संप्रदायावरती बोलत होते. आणि वारकरी संप्रदायावरती बोलत असताना तिथे परमात्मा आले. सांगू तुम्हाला, जर वारकरी संप्रदायावरती जर संत बोलत असतील ना, तर माझ्या परमात्म्याला रडू आवडत नाही. मायबा गोरोबा काका म्हणायचे, विठ्ठलाचं नामचिंतन एवढं गोड आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणायचे, मी रोज जातो जीवे गोडती नाक्षरांचा रस, अमृत जयास किती गोडे. अमृत सुद्धा त्याच्यापाशी इतकं गोडे होते विठ्ठलाचं नामचिंतन. ती चर्चा चालू असताना मंदिरामध्ये माझे विठोबा सिद्धेश्वराच्या कोपऱ्यामध्ये येऊन बसले. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना कळालं की पांडुरंग परमात्मा इथे येऊन बसले. सहज शब्द गेला, देवा मला आता थांबावं वाटतं. 22 वर्षाचं वय म्हणतं मला थांबावं वाटतं. आज 25 वर्षाचे म्हातारे माणसं सुद्धा म्हणत नाही मला थांबायचंय. नाहीत म्हणत मला थांबायचं, नाहीत म्हणत. ज्ञानोबाराय म्हणतात कुठपर्यंत तुला थांबायचं? 80 दशा येईल पुढे तव मन होईल वेडे, चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. तुझं मन पागल होईल. ज्याच्यासाठी घर बांधलंय, ज्याच्यासाठी बंगला बांधलाय ना, ती माणसं तुझी बाज उचलून घराच्या बाहेर नेतील. राजा माझ्या विठ्ठलाचं नामचिंतन घे. माऊली म्हणतात मला थांबायचं. पांडुरंग परमात्मा पळत गेले आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या चेहऱ्यावर हात ठेवला. माऊली, जर आईच लेकरापासून दूर गेल्याच्या नंतर लेकर सैरावाईला धावतील, माऊली तुम्ही नका जाऊ. सांगू तुम्हाला किती शब्द गोड आहे. माऊली म्हणतात, देवा मला वैधव्याचं जीवन नाही आवडत. वैधव्याचं जीवन नाही आवडत म्हणजे नाही कळत. सांगू तुम्हाला, देवा तुम्हाला काय जाण आहे? एखाद्या तरुण स्त्रीचा नवरा मेल्याच्या नंतर तिच्या कपाळाचा कुंकू कायम जर गेला असेल ना, तर त्या स्त्रीला जाऊन विचारा, देवा की नवरा कायमचा गेल्याच्या नंतर समाजाचे किती बोलणे सहन करावे लागतात. समाज काही पण बोलतो, काही पण त्याचं सहन करावं लागतं. तसं मी गुरुच्या अगोदर जाणार आहे, गुरुच्या नंतर नाही जाणार. मला वैधव्याचं जीवन नाही जगायचं. माझे मालक म्हणजे माझे निवृत्तीनाथ आहे. जर निवृत्तीनाथ गेले ना, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझं जगून तरी काय उपयोग आहे देवा, सांगा ना. हे बोलत असताना नामदेव महाराज म्हणतात, माझी माऊली गेल्यावर मी तरी कशाला जीवन जगू. म्हणून बाण फुटला. कोणाचा? नामदेव महाराजांचा. देवा सांगा ना, मी तुमचा लाडका आहे ना देवा, सांगा ना आईला, माऊलीला सांगा ना देवा की जाऊ नको म्हणून सांगा ना. नामदेव महाराज जवळ गेले आणि चिमुकले हात नामदेव महाराजांचे परमात्म्याने हातात घेऊन परमात्म्याचे हात लटलट कापू लागले. हो, नाही सांगू शकत, माऊलीला वैधव्याचं जीवन नाही आवडत. जवळ आले देव. देव रडत नव्हते, नामदेव महाराज रडू लागले. गोरोबा काका रडले, चोखोबा सगळे संत रडू लागले.
आणि सगळे संत रडत असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या डोळ्याला थेंब सुद्धा नव्हता. माऊली म्हणतात जगासाठी ज्ञानेश्वरी केली, जगासाठी अमृत अनुभव केला, चांगले 65 योगासाठी केली, हरिपाठ साधकासाठी केला. बाद झालं ना, आता मी जातो मला नाही थांबायचं. सांगू तुम्हाला, निवृत्तीनाथ महाराज वैराग्याचे गुरु रडत नव्हते. पांडुरंग परमात्मा न रडणारा समाधीची जागा ठरली, पायऱ्या केल्या. आता ज्ञानोबा पायरीवरती एक एक पाऊल टाकत जाऊ लागले ना, तर न रडणारा देव सुद्धा एवढ्याने रडायला लागला, एवढ्याने रडला पांडुरंग परमात्मा. ओ देवा बस करा, नाटक नका करू देवा, आता बस देवा, नाटक नका करू. आम्हाला माहिती आहे अलंकापुरीच्या लोकांनी किती ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिला, आता काय समाधी चालल्या. बाचाला देवा तुमचं. त्यावेळेला तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना लाथा घातल्या छत्तीत. जगाला ज्ञानेश्वरी दान करणाऱ्या माऊलीला या जगाने लाथा घातल्या, तेव्हा देवा न रडणारे देव, न रडणारे देव. सांगू तुम्हाला मायबाप, एक वाक्य तुम्हाला जाता सांगून जातो. ज्या दिवशी स्वतःवर येईल ना, त्या दिवशी कळतं, नाही तर माऊलीचं चरित्र तुम्हाला काय कळणार आहे मायबाप. सांगू तुम्हाला एक वाक्य, फक्त शूटिंग मध्ये एवढं वाक्य घेऊ नका. सांगू तुम्हाला वाक्य, जी माऊली आहे समाधी चालली, तुम्ही रडतात काय देवा? बस कर. नाही रे नामदेवा, मला नाही आवडत. मी आवडण्याचा प्रयत्न केला नामदेवा, पण नाही आवडत. आता ते ज्ञानेश्वरी म्हणत म्हणत कडकडावड मिठी मारली. निवृत्तीनाथ महाराज म्हणून वेळेसारखं करू नका, मिठी मोडली. नामदेव निवृत्तीनाथ महाराज रडले नाही, सोपान काका आले रडले. आणि छोटीशी 5 वर्षाची मुक्ताबाई ज्या वेळेला जवळ आली ना, त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांचा माऊली बांध. ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई म्हणते, आई माऊली. ज्ञानेश्वर म्हणजे नाही, आई विठ्ठल पंथ आणि रुक्मिणी आम्हाला सोडून गेल्याच्या नंतर पत्रामध्ये लिहिलं होतं की मी उद्यापासून फक्त माऊलीला आई म्हणेल, आणि माझी आई गेल्या उद्या कोणाला आई म्हणू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मुक्ताबाई सांगू मुक्ते, तुला सोडून नाही जा वाटत रे, पण वैद्यनाथाचं जीवन नाही जाऊ शकत. म्हणून ज्ञानेश्वर मुक्ताबाईला बाजूला केलं, रडू लागले, समाधीत बसले. मला एकच गोष्ट सांगायची, 1 मिनिटात संपवतो. समाधीत बसले. समाधीत बसल्याच्या नंतर काय सांगू तुम्हाला, आता छातीवर दगड घेऊन सांगतो मायबाप एक वाक्य. ज्ञानेश्वर महाराज रडले, निवृत्ती महाराज रडले नाही आतापर्यंत, देव रडले, नामदेव महाराज रडले, ज्ञानेश्वर महाराज समाधीत बसले. एक वाक्य माऊलीचं सांगतो, तुम्ही जर आळंदीला दगड होऊन गेलात ना, तर ज्ञानेश्वर माऊली सोनं करून आळंद देऊन पाठवले. माझा एक अनुभव सांगतो. मला म्हणायचे एवढं घोडं कीर्तन करत असते, माऊलीच्या दारात गेल्यावर एवढे कठीण प्रसंग होते मायबा. एवढं चांगलं केलं माऊलीने, फक्त ज्ञानेश्वर माऊलीचे अनंत उपकार. मी तर हे म्हणतो, पणेच देवाकडे जाऊ नका. गिरगिरी व्यक्त करतो तुमचे 15 मिनिटं, मला पुन्हा बोलू नका. पण तुम्हाला जाता जाता एक वाक्य सांगतो, रडायचं असेल ना, माझ्या माऊली कशी रडा, दुःख माझ्या माऊलीला सांगेल. त्या लोकांना दुःख नका सांगू. हे काय करतात तुम्हाला सांगू का मी, हे दुःख हसून ऐकतात, रडून ऐकतात आणि हसून सांगतात. हात जोडून विनंती, माऊली खरंच बाजारात घेते. नव्हतं आम्हाला बोलताय 2 शब्द सुद्धा माईबा. काय त्या माऊलीच्या आनंद उपकार. माऊली काय बोलते सांगू तुम्हाला, जवळ गेले, माऊली म्हणते, दादा माझं शेवटचं एक स्वप्न आहे. सांगा ना दादा काय. ज्ञाना काय स्वप्न? काहीच नाही. आतापर्यंत मी तुमची आज्ञा पाळली, होय ज्ञाना. मग काय? काहीच नाही. एकदा समाधी लावून घ्यायच्या अगोदर माझ्याकडे डोळे भरून पहा. निवृत्तीनाथ महाराजांनी डोळे भरून पाहिलं. पाहता पाहता गडबड 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 लोळायला लागले निवृत्तीनाथ महाराज. अरे कधी न रडणारा पुतळा गडबड लोळू लागला, काय करावं काही कळे ना. नामदेव महाराजांनी विठ्ठलाने असं जवळ धरलं आणि सांगितलं, रडत असतात ते तू समाधी गेला. बरं त्या निवृत्तीनाथ महाराज म्हणजे 22 वर्ष माऊली संघ राहिलं, पण माऊलीने आडवा शब्द कधी बोलला नाही. गावकऱ्यांनी नाका खाल्ल्या, पण माऊलीने कधी नाही. मुक्ताबाई उपाशी झोपली, पण योगी पावन मनाचा असा हे अपराध जनाचा ईश्वर आहे झाले म्हणी संधी विश्वपट ब्रह्मगोडा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि ज्ञानेश्वर महाराज समाधीत गेले. तर आज सुद्धा ज्ञानेश्वर महाराज समाधी. आता त्याचे अपदाव्य उपद्घात भरपूर लोक आरोप घेतात, ते काही आपलं बोलायचं नाही.
नामचिंतन करा, नामचिंतनाने सर्व काही मागायचं असेल तर मौला मागा. काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव शिन्नू तरी पार जगद्गुरुचा बंधू होता. जसं गुरुवायांचं श्रवण केलं तसा सांगण्याचा प्रयत्न केला. अगदी आनंदाचे उत्साहाचे तुम्ही साधक मायबाप आहात. सगळ्यांनी आनंदाने कीर्तन श्रवण केलं. गुरुजी